कुमठे गायरानावर डोळा ठेवाल तर परिणाम भोगाल. कुमठे ग्रामस्थांचा संतप्त इशारा. मोजणीसाठी आलेल्या भूमी अभिलेख विभागासह नगरपंचायतीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पेटाळून लावले. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या कुमठे गावच्या गायरान जमिनीवर प्रस्तावित कचरा डेपो प्रकल्पाच्या विरोधात ग्रामस्थांनी बुधवारी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला थेट इशारा दिला. आमच्या गावच्या गायरानातील 1 इंचही जागा देणार नाही. गायरान जमिनीवर डोळा ठेवाल तर याद राखा, अशी आक्रमक भूमिका घेत ग्रामस्थांनी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना पेटाळून लावत संतापाचा उद्रेक केला. कोरेगाव नगरपंचायतीने कुमठे येथील गायरान क्षेत्रावर कचरा डेपो उभारण्यासाठी सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल केला होता. त्यानुसार भूमी अभिलेख विभागाच्या वतीने संबंधित जागेची मोजणी करण्याचे नियोजन करण्यात आले होते. बाब समजताच कुमठे ग्रामस्थांनी ग्रामदैवत श्री ज्योतिर्लिंग मंदिरात तातडीची विशेष ग्रामसभा बोलावली. या ग्रामसभेत प्रकल्पाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत एकमुखाने ठराव मंजूर करण्यात आला. ग्रामसभा संपल्यानंतर पदाधिकारी व नागरिकांनी भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन निवेदन दिले. अधिकाऱ्यांनी मोजणी होणार नसल्याचे सांगितले असतानाच दुसरीकडे परीक्षण भूमापक विजय भुजबळ व कर्मचारी गायरान क्षेत्रात दाखल झाल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. त्याचवेळी पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे, पोलीस उपनिरीक्षक ओंकार भेगडे व शेख यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारीही घटनास्थळी उपस्थित होते. ही माहिती मिळताच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गायरानाकडे धाव घेतली. ज्येष्ठ नेते पोपटराव जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव जगदाळे, सुरेश जगदाळे, वैभव जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त जमावाने प्रथम नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना आमच्या गायरानाशी तुमचा काही संबंध नाही असे सांगत तिथून हाकलून दिले. यानंतर भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांना देखील ग्रामस्थांनी रोखले. कोणत्याही परिस्थितीमध्ये मोजणी होऊ देणार नाही. आमच्या गावची 1 इंच जमीनही देणार नाही असा इशारा देत त्यांनी प्रशासनाला कठोर शब्दात सुनावले. येथून त्वरित निघून जा, अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा थेट इशाराही देण्यात आला. परिस्थिती तणावपूर्ण होत असताना पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी मध्यस्थी करत ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले. चर्चेद्वारे तोडगा काढण्याची विनंती त्यांनी केली. अखेर ग्रामस्थांच्या वतीने पोलीस निरीक्षक देवकर व परीक्षण भूमापक विजय भुजबळ यांना निवेदन देण्यात आले. कचरा डेपो कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. कुमठे ग्रामस्थांची विशेष ग्रामसभा ग्रामदैवत श्री ज्योतिर्लिंग मंदिरात पार पडली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव जगदाळे, पोपटराव जगदाळे, पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ जगदाळे, लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण, माजी उपसरपंच सुधीर जगदाळे, सुरेश जगदाळे यांच्यासह ग्रामस्थांनी एकमुखाने कचरा डेपोला तीव्र विरोध दर्शवला. ग्रामसभेत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि गायरान वाचवाचा नारा देत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. ग्रामस्थांच्या वतीने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले. एकूणच कुमठे गावात कचरा डेपो प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी पडली असून ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा पाहता हा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाने यावर तोडगा काढण्यासाठी तातडीने पुढाकार घेणे गरजेचे ठरत आहे. आज आमच्या गावच्या लोकसंख्येच्या व जनावरांच्या संख्येच्या मानाने 5% गायरान ही चरावं लागते. ते 5% चराव गायरान आज आमचं आसरे गायरान गेल्यामुळं आज आमचं गायरानची घट झालेली आहे. म्हणजे एकरात गावाच्या लोकसंख्येच्या जनावरांच्या ह्याच्यामुळं तर आणि आज त्या कोरेगावचा कचरा हा आमच्या गावच्या हद्दीत आणून टाकणे हे आमच्या गावच्या म्हणजे भावनेला हात घातल्यासारखं आहे. तर आमच्या गावात अधिक कारखान्याच्या मळीयुक्त पाण्यामुळं अधिक त्रास होत आहे. अधिक कचरा डेपो आल्यामुळं अनेक त्रास, रोगराई वाढण्याचा संभव आहे. आणि आज त्या गायरानामध्ये आम्ही 5 एकर नवीन दवाखाना जिल्हा परिषदेच्या मार्फत मंजूर केलेला आहे. आज त्याला जागेची मागणी केलेली आहे. ग्रामपंचायतीने त्यांना आम्हाला देण्याचं कबूल केलेलं आहे. दवाखान्याच्या पुढं कचरा कोरेगावचा आणून आमच्या टाकणे हे अशोभनीय काम आहे. त्याच्यासाठी आम्ही आज कुमठे ग्रामस्थ व सर्वपक्षीय आज ह्या मोजणीच्या ह्याला विरोध करण्यासाठी एकजुटीने आम्ही गावांनी निर्णय घेतलेला आहे की हा गावाचा कब्जा आम्ही करून देणार नाही. हे गावामध्ये सर्वपक्षीय ग्रामस्थांची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की कुमठे गावामध्ये कुठल्याही बाहेरच्या गावाने हस्तक्षेप करू नये आणि ती जागा आरक्षित करू नये. कारण आमच्या गावामध्ये 5% हे गायरान म्हणून राखीव आहे. त्यात 5% सुद्धा हे क्षेत्र भरत नाही, 2%च भरतं आहे. तर ह्यामध्ये याच्या अगोदर बऱ्याच वेळा कुमठे गावामध्ये असे प्रकार झाले. गोडाऊनला, कचरा डेपोरला, परत MECBच्या ह्याला, तर सगळ्या ह्याला आम्ही विरोध केलेला आहे.
कारखान्याकडून आम्ही ती जागा केस करून माघार घेतलेली आहे आणि आता जी काय होईल ते आता तिथं 5 एकरामध्ये दवाखाना हनुमंताच्या माध्यमातून होत आहे. तर आम्ही आमच्या गावाच्या विकासासाठी ही जागा वापरण्यात यावी असं सगळं ग्रामस्थांच्या आणि सर्वपक्षीय लोकांच्या ह्याच्यातून झालेलं आहे, विचारातून झालेलं आहे की ही जागा आपल्या गावाच्या विकासासाठी द्यायची, बाहेर कोणालाही हस्तक्षेप करून द्यायचा नाही. कचरा डेपोसाठी किंवा कुठल्याही ह्याच्यासाठी आमचा कुमठे ग्रामस्थांचा एक मतानं ठराव झालेला आहे की कचरा डेपोसाठी द्यायची नाही. कुमठे गावातील लहानापासून मोठ्यापर्यंत बायका मुलासहित आम्ही सगळी एकत्र येऊन कोरेगाव नगरपंचायतीला कचरा डेपोसाठी नवे कसलाही प्रोजेक्ट जरी त्या आमच्या कुमठे गायरानात होणार असला तरी संपूर्ण कुमठे गावाच्या वतीनं त्याला विरोध राहील आणि ते कुणालाही 1 इंचसुद्धा आम्ही आमच्या गायरानातली जमीन देणार नाही असा कुमठे ग्रामस्थांचा सगळ्यांचा ठराव झालेला आहे. आणि त्याच्यामुळं अगदी ब्रह्मदेव जरी वरनं खाली आला तरी आम्ही कुमठे गायरानाची 1 इंचही जमीन कुणाला देणार नाही. स्वगणना करा सोपी. आमदार शशिकांत शिंदे यांचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला आवाहन. संपूर्ण देशभरात 2026च्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला म्हणजे स्वगणना प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना स्वगणनेबाबत सविस्तर मार्गदर्शन करत सक्रिय सहभागाचे आवाहन केले आहे. कोरेगाव तहसीलदार कार्यालयातर्फे निवासी नायब तहसीलदार सुनीता धिमते यांच्यासह महसूल विभागातील ग्राम महसूल अधिकारी गणेश माने यांनी लासुर्णे येथील निवासस्थानी जाऊन आमदार शशिकांत शिंदे यांची स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली. आमदार शिंदे यांनी सांगितले की जनगणना ही देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. शासनाच्या विविध योजना, सुविधा आणि विकास कामांचे अचूक नियोजन करण्यासाठी प्रत्येक नागरिकांची नोंद होणे आवश्यक असते. त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेत आपल्या कुटुंबाची अचूक माहिती भरून स्वगणना पूर्ण करावी. स्वगणना करण्यासाठी नागरिकांनी अधिकृत जनगणना संकेतस्थळ किंवा मोबाईल ॲपचा वापर करावा. त्यामध्ये घरातील सर्व सदस्यांची माहिती, शैक्षणिक, आर्थिक तसेच इतर आवश्यक तपशील अचूक भरावेत. माहिती भरताना कोणतीही चूक होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच स्वगणना केल्यामुळे जनगणना प्रक्रियेतील वेळ वाचणार असून प्रशासनालाही अचूक माहिती संकलित करणे सुलभ होणार आहे. नागरिकांच्या सहभागामुळे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला अधिक गती मिळणार असल्याचा विश्वास आमदार शिंदे यांनी व्यक्त केला. शेवटी प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून स्वगणना प्रक्रियेत सहभागी व्हावे आणि देशाच्या प्रगतीत आपला वाटा उचलावा असे आवाहनही त्यांनी केले. राज्य सरकारच्या वतीने आणि केंद्र सरकारच्या वतीने आज जनगणना मोहीम चालू झालेली आहे. 1 ते 15 तारखेपर्यंत स्वजनगणना या ठिकाणी आपल्याला करायची आहे. मला वाटतं की आपल्या असलेल्या स्वतःच्या सर्व कुटुंबाची माहिती आणि सर्व आपण द्यावी, स्वयंस्फूर्तीने प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यावा आणि मग जनगणना प्रक्रिया होऊन एक वेगळ्या प्रकारचं असलेलं सर्व अपडेट करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. तरी सर्वांनी यात सहभाग घ्यावा अशा प्रकारचं मी आवाहन करतो. समर्थ रामदास स्वामी यांच्या बदनामी विरोधात संताप. दोषींवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी. संत समर्थ श्री रामदास स्वामी यांच्या बदनामी प्रकरणी संताप व्यक्त करत श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान यांनी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्याकडे तात्काळ व कठोर कारवाईची ठाम मागणी केली आहे. तसेच देव, देश, धर्म, संत व राष्ट्रपुरुषांचा अपमान करणाऱ्या विरोधात कडक कायदा करण्याचीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. समर्थ रामदास स्वामी यांनी समाज जागृती, धर्मप्रसार आणि राष्ट्रभक्ती रुजवण्यात ऐतिहासिक कार्य केले असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेलाही त्यांची प्रेरणा लाभली होती. असे असताना काही समाजविघातक घटकांकडून जाणीवपूर्वक दिशाभूल करणारी व अपमानास्पद विधाने करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. समाज माध्यमांचा आधार घेत कोणतेही ठोस ऐतिहासिक पुरावे न देता संतांच्या चारित्र्यावर घाणेरडे आरोप केले जात असून ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे संघटनेने नमूद केले आहे. अशा प्रकारांमुळे तरुण पिढीची दिशाभूल होत असून समाजात असंतोष वाढत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी तसेच भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी कडक कायदा त्वरित करण्यात यावा अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. संत व राष्ट्रपुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशाराही निवेदनातून देण्यात आला. जय जय रघुवीर समर्थ. गेले काही दिवस आपण असं बघतोय
बघतो की समर्थ रामदास किंवा संबंधित सगळ्या संतांच्या बाबतीत, विशेषतः काही विशिष्ट समाजाच्या संतांच्या बाबतीत असे काहीतरी अश्लाघ्य प्रयत्न चालू आहेत. काही वाचिकाळी माणसे हे करणं अतिशय चुकीचं आहे. खरं म्हणजे इतिहासाची मोडतोड करून अतिशय चुकीच्या पद्धतीनं मांडणी करून हा सगळा भाग केला जातोय, हेतुपुरस्सर केला जातोय. हे थांबणं अतिशय जरुरीचं आहे. इतिहासाचं काम इतिहासकारांनी करावं, संतांचं काम संतांनी करावं आणि राजकारणाचं काम राजकारणी करावं. पण आता हे एकत्र येऊन एक अतिशय विचित्र पद्धत पडायला लागली आहे की इतिहास राजकारणाचा, राजकारण्यांनी संतांवर आरोप करायचे, असे अनेक प्रयत्न चालू झालेले आहेत. हे बंद पडणं महत्वाचं आहे. सातारा मध्ये सज्जनगड हे ठिकाण आहे जे समर्थांचे कार्यभूमी आहे आणि या कार्यभूमी असल्यामुळे त्याची एक आम्ही ज्याला आपण सांप्रदायिक जबाबदारी म्हणतो, ती जबाबदारी घेऊन आम्ही इथे एकत्र जमलेलो आहोत. आमच्याबरोबर सकल हिंदू समाज आहेच आहे. काही लोकांनी आपला पाठिंबा दिलेला आहे पण ते इथे येऊ शकले नाहीत, पण काही लोक इथं स्वतः हजर आहेत. त्या सगळ्यांसकट आम्ही आता SP साहेबांच्याकडे जाणार आहोत, त्यांना विनंती करणार आहोत की असे जे काही समाजात जे काही चुकीचे संदेश देणारी माणसं आहेत त्यांना वेळीच जरब लावून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी आणि हे सगळे प्रकार थांबावेत. जय जय रघुवीर समर्थ. कृषी पंप व सहकारी पाणीपुरवठा प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेऊ, राज्य विद्युत नियामक आयोगाचे आश्वासन. हर्षवर्धन पाटील व आमदार जयंत पाटील यांनी घेतली भेट. राज्यातील कृषी पंप ग्राहक आणि सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोग यांच्या अध्यक्षा वल्सा नायर सिंग यांची शेतकरी बांधवांसमवेत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आमदार जयंत पाटील यांनी बुधवारी दुपारी भेट घेतली. या बैठकीदरम्यान कृषीपंप, वीज जोडणी, थकीत प्रकरणे, वीज दर, पाणीपुरवठा योजनांमधील अडचणी तसेच शेतकऱ्यांच्या दैनंदिन समस्याबाबत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. हर्षवर्धन पाटील व जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष वेधत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यांच्या समस्या मार्गी लावणे अत्यावश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. शेतकरी हिताच्या विविध मुद्द्यांवर सकारात्मक वातावरणात चर्चा झाली. दरम्यान या सर्व प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेत लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन वल्सा नायर सिंग यांनी दिले. येत्या काळात शेतकरी बांधवांना दिलासा मिळेल आणि त्यांच्या समस्या सुटतील अशी अपेक्षा हर्षवर्धन पाटील व जयंत पाटील यांनी व्यक्त केली. कोयना आणि चांदोली धरणग्रस्तांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार मंत्री मकरंद आबा पाटील. कोयना व चांदोली धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत राज्य शासन सकारात्मक असून हे सर्व प्रश्न प्राधान्याने मार्गी लावले जातील असे स्पष्ट वक्तव्य मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी केले. धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मुंबईत मंत्रालयात आयोजित बैठकीत त्यांनी प्रशासनाला ठोस निर्देश दिले. या बैठकीत श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, कार्याध्यक्ष संपत देसाई तसेच सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पुनर्वसन अधिकारी, कार्यकारी अभियंते आणि वन विभागाचे अधिकारी ऑनलाईन माध्यमातून यावेळी उपस्थित होते. बैठकीत कोयना धरणग्रस्तांच्या जमिनींचे वाटप, नुकसान भरपाई, पुनर्वसन आणि शासकीय निर्णयांच्या अंमलबजावणीवर सविस्तर चर्चा झाली. प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या जमिनींची तपासणी करणे, लाभक्षेत्रातील जमिनींना सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे तसेच घर बांधणीसाठी अनुदान देण्याचे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले. पात्र कुटुंबांना पर्यायी जमीन उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला गती देण्यावरही त्यांनी भर दिला. काही ठिकाणी झालेल्या जमिनींच्या वाटपातील त्रुटी दुरुस्त करून वंचित लाभार्थ्यांना न्याय दिला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. धरणग्रस्तांच्या तक्रारी संदर्भात विभागीय आयुक्तांकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला असून संबंधितांना विभागांना तात्काळ कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी बेकायदेशीर वाटप झाले आहे तेथे पुनर्तपासणी करून योग्य लाभार्थ्यांना जमीन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जलसंपदा व वन विभागाशी समन्वय साधून पुनर्वसन प्रक्रिया अधिक गतिमान करण्याचे निर्देशही देण्यात आले. धरणग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी शासन कटिबद्ध असून त्यांच्या सर्व प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे असे आवाहन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी यावेळी केले.